नमस्कार मैत्रिणींनो, आज करूयात गुलाबाच्या 2 प्रकारच्या करंज्या। त्यासाठी इथे पीठ मळून घेतलेले आहे, सारण घेतलेले आहे। हे पीठ कसे मळले आहे ते फुलांची व्हिडिओ जी केलेली आहे त्यात दाखवले आहे, ती व्हिडिओ नक्की बघा। ह्या करंज्या रुकवतात ठेवल्यानंतर सगळे विचारतील कशा केल्या। बघूयात करंजी कशी करायची। साठ्यासाठी इथे कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, त्यामध्ये साजूक तूप 2 चमचे, साधं तूप घेतलं तरी चालेल। ते पूर्ण मिक्स करून घेऊयात। रंगीत गोळ्यातले हवे त्या आकाराचे गोळे करून घेऊयात। त्यात 2 पांढरे, 1 हिरवा, 1 पिवळा गोळा घेऊया। पांढरी लाटी लाटून घेतलेली आहे, हिरवी पोळी लाटलेली आहे। त्यानंतर पांढऱ्या पोळीला साठा लावून घेऊ। तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पांढऱ्या पोळीला साठा लावल्यानंतर त्यावर दुसरी पांढरी पोळी ठेवू। पांढऱ्या पोळ्या बाजूला करून घेऊ। नंतर हिरव्या पोळीला साठा लावून घेऊ। हिरव्या पोळीची पूर्ण गुंडाळी करून घेऊ। त्यानंतर पिवळ्या पोळीला साठा लावून घेऊ। त्याची पूर्ण गोल गुंडाळी करून घेऊ। त्यानंतर परत पांढऱ्या पोळीची अर्ध्यापर्यंत गुंडाळी करू। त्याच्या पुढे पिवळी केलेली गुंडाळी ठेवू। त्यानंतर हिरवी पूर्ण रोल करून घेऊ। हव्या त्या आकारात कट करू। या प्रकारे लाटी दिसेल। मागची बाजू बंद करून घ्यायची आहे, दूध किंवा पाणी लावून। पुढची बाजू अशी दिसेल। हलका दाब देऊन गुंडाळी दाबून घ्यायची आहे थोडीशी। मागची बाजू पूर्ण अशी दिसेल, पुढची बाजू अशी। अशा सगळ्या लाट्या करून घेतलेल्या आहेत। थोडंसं पीठ लावून लाटून घेऊया लाटी। सगळ्या लाट्या लाटून झालेल्यात। पिवळी आणि हिरवी बाजू एका बाजूला, पांढरी बाजू एका बाजूला पोळी पलटी करून घेऊयात। सारण भरून घेऊयात। तेल किंवा पाणी लावून कड एकमेकाला चिटकून घेऊया। तोंड चांगले दाबून बंद करायचेत म्हणजे करंजी सुटणार नाही। दुसरी करंजी भरून दाखवते। हिरवी आणि पिवळी बाजू एका साईडला आणि पांढरी एका साईडला उलटी करून घेतलेली आहे लाटी। दूध लावलेले सारण भरून घेऊ।
कड थोड्याशा कट करून घेऊ. गॅसवरती कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले. बारीक गॅसवरती तेल उडवत उडवत करंजी तळायची आहे. तेल उडवल्यामुळे गुलाबाच्या पाकळ्या सुट्ट्या होतील. हलकं हलकं तेल सारखं उडवत राहायचे. त्यामुळे छान पाकळ्या सुट्ट्या होत आहेत. अशा प्रकारे 2 गुलाबाच्या करंज्या झालेल्या आहेत. आता सिंगल गुलाबासाठी 2 पांढऱ्या पोळ्या लाटून घेऊ. एक केशरी लाटी, केशरी लाटीला आता पूर्ण साठा लावून घेऊ. त्याचा पूर्ण रोल करून घेऊ. पांढऱ्या पोळीला साठा लावून घेऊ. त्यावर दुसरी पोळी टाकून घेऊ. वरून साठा लावून घेऊ. अर्ध्यापर्यंत रोल करून घेऊ. त्यावर केलेली केशरी गुंडाळी पुढे ठेवून देऊ. पुन्हा त्याचा रोल करून घेऊ. रोल थोडा जाड वाटत असेल तर थोडासा दाब देऊन लांब करून घेऊ. वरची तोंड थोडीशी बंद करून घेऊ. हव्या त्या आकारात लाट्या कट करून घेऊ. लाटी या पद्धतीने दिसेल. मागची बाजू बंद करून घेऊ. पुढे थोडासा दाब देऊ आणि लाटी पूर्ण अशी दिसेल दाब दिल्यानंतर. अशा पद्धतीने सगळ्या लाट्या करून घेऊ. हलक्या हाताने लाटी लाटू. एकाच बाजूनी लाट्या लाटायच्यात. उलटी करून घ्यायची आहे लाटी. केशरी एका बाजूला, पांढरा कलर एका बाजूला. दूध लावून घेतले, त्याच्यामध्ये सारण भरूयात. करंजीचं तोंड बंद करून घेऊयात. बारीक गॅसवरती तेल तापायला ठेवलेले. अशा प्रकारे दिसेल करंजी. करंजीवरती तेल टाकत तळायची आहे. जितकं तुम्ही त्यावर तेल सोडाल तितक्या पाकळ्या सुट्ट्या होतील.
या प्रकारे तयार आहेत सिंगल गुलाब. आणि हे डबल गुलाब. तुम्हीही करून बघा. कशा होत आहेत ते नक्की कमेंट करून सांगा.